नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्यावरती लैंगिक अत्याचार आणि फसवणुकीचे एकापाठोपाठ एक असे गुन्हे दाखल झालेत। एका महिलेला लग्नाचा आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अशोक खरात याच्या विरोधात चौथा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता। या प्रकरणांमध्ये महिलांचा लैंगिक शोषण, औषध देऊन अघोरी कृत्य आणि गर्भपात यांचा समावेश आहे। दरम्यान चौथ्या गुन्ह्याप्रकरणी अशोक खरात याला आज पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। एसआयटी चौथ्या गुन्ह्यामध्ये भोंदू खरातला न्यायालयामध्ये हजर करून पुन्हा एकदा पोलीस कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडणार हे बघणं महत्त्वाचं राहील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।